साठी सुद्धा 500 रुपये असणार आहेत। दोन्ही टीमला कुठल्याही टीमनं 2 विकेट्स लगातार व 2 षटकार, नकद राशी 500 रुपये। जाऊया कॉम्बॉक्स कडे, ज्या ठिकाणी या सामन्याचं विवरण केलं जाईल श्रीमंत यांच्या आवाजातून। धन्यवाद नीतीश पंडित सर। तो बिल्कुल चलेंगे मैदान के अंदर। स्ट्राइक एंड पे देखें बल्लेबाज प्रतीक सुरती तो स्ट्राइक एंड पे है सूरज पाटिल। तो P1 की पहली ओवर की पहली गेंद लेके आ चुके हैं, गेंदबाज है मिस्टर प्रतीश मस्कर। एक तरफ देखेंगे कालुंद्रे टीम, दूसरी तरफ देखेंगे वागिलवाड़ा टीम। तो ये गेंद के ऊपर आया एक शानदार चौवा। तो बिल्कुल एक चौवा देखने के लिए मिला यहाँ पर। इस चौवे के साथ टीम का अकाउंट ओपन हो चुका है और प्रतीक सुरते ने अपना अकाउंट ओपन किया है यहाँ पर। एक तरफ देखेंगे सूरज पाटिल, तो दूसरी तरफ देखेंगे रायगढ़ के टॉस टेलर प्रवीण गरत। बिल्कुल ये दोनों ताकतवर टीमें हैं इस पनवेल तहसील की, लेकिन इस वक्त दोनों टीमें अपने गांव के लिए खेल रहे इस बम्बई पड़ा के सरजमीन के ऊपर। ये गेंद अच्छी गेंद थी, उड़ाकर खेलना चाहते थे लेकिन गेंद और बल्ले का सही संपर्क नहीं हो पाया। सिंगल से नहीं रोकेंगे, सिंगल जरूर मिलेगी, एक से ज्यादा कुछ नहीं है। आज ग्रैंड फिनाले का दिन है। नीतीश पंडित सर किसने सपने सजाए होंगे यहाँ से बाइक ले जाने का, क्योंकि जिस बल्लेबाज को बाइक मिलती है वो रिकॉर्ड दर बन जाता है। जिस तरह केतन माथुर का नाम अक्सर गिनीज रिकॉर्ड में लिया जाता है टेनिस क्रिकेट के, उसी तरह यहाँ पर ये बाइक किसके खेमे में जाएगी ये देखना भी लाजमी रहेगा। चलिए ये गेंद अच्छी गेंद थी, टिप्पा खाने की थोड़ी उछाली, लेकिन अंपायर के नजर से देखा जाए तो ये खराब गेंद है। बिल्कुल अतरे के साथ टीम के स्कोर में बढ़े, तो टीम का स्कोर बन चुका है यहाँ से 6 रन। तो ओके, बाइक के लिए जो रन आपके या विकेट जो भी कुछ रहेंगे वो केवल यही मैच के यानी सेमीफाइनल फाइनल के रन और विकेट काउंट नहीं किए जाएंगे, ये आपको नोट करना है। सेमीफाइनल फाइनल के रन काउंट नहीं किए जाएंगे, इसको भी सभी टीमें ध्यान में रखना है। तो बिल्कुल चलेंगे अब स्ट्राइक एंड पे बल्लेबाज सूरज पाटिल आ चुके हैं स्ट्राइक एंड पे। तो गेंदबाजी की कमान संभालेंगे प्रीतेश मस्कर। प्रतीश की पहली गेंद अच्छी आई थी लेकिन फिर एक चौवा आया है, एक सिंगल, एक खराब। ये देखिए बल्लेबाज से थोड़ा दूर रखा, ये दोबारा करनी पड़ेगी। ये बैक टू बैक दूसरी खराब गेंद देखने के लिए मिलेगी और जिस तरह खराब गेंदें आएंगे टीम का स्कोर बढ़ता ही रहेगा। और टीम का टोटल बन चुका है यहाँ से लगभग देखा जाए तो 7 रन आ चुके स्कोर कार्ड के ऊपर, 7 रन लग चुके स्कोर कार्ड के ऊपर। बिल्कुल शॉर्ट टीम मीटिंग की जा रही है वहां पर, क्योंकि 2 गेंदें खराब आ चुकी है। तो बिल्कुल 4 ओवर का मुकाबला है ये। 4 ओवर में कितने टोटल खड़ा कर पाएगी पहली मर्तबा बल्लेबाजी करते हुए टीम वागिलवाड़ा। ये गेंद अच्छी गेंद थी, रन की कोई गुंजाइश नहीं थी। नॉस्टेकन बल्लेबाज प्रतीक सुरते ने प्रयास किया था लेकिन सूरज ने इनकार किया, क्योंकि वो अपनी विकेट की अहमियत, अपनी विकेट की कीमत बखूबी जानती है। पिछला मुकाबला हमने देखा था, बिल्कुल कड़ी मेहनत करी पड़ रही थी इस वागिलवाड़ा टीम को, लेकिन इस वक्त टीम अलग है। याच दरम्यान अतिथी कक्षाकडे वाटचाल होताना दिसतोय रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राकेशजी गायकवाड। आपलं सविनय स्वागत आहे। त्यांच्या समवेत ओवले ग्रामपंचायतीचे एक यशस्वी आदर्श सरपंच सन्माननीय रुपेशजी गायकवाड, वेलकम, स्वागत आहे। पहिल्या रात्री खरं तर ज्या संघानं एक धुमाकूल या मैदानावरती आणि त्याच्यानंतर आर्या ओले संघ अंतिम टप्प्यापर्यंत खरं तर क्वालिफाय झालेला आहे आणि त्या संघाला प्रोत्साहित करण्यासाठी राकेशजी गायकवाड आणि तदनंतर रुपेशजी गायकवाड आपलं सहर्ष स्वागत या मंचावरती आहे। तो बिल्कुल राकेश दादा गायकवाड यहाँ पर आ चुका है, आपका भी इस प्रतियोगिता में स्वागत रहेगा। तो बिल्कुल बुलाना चाहेंगे ऋषि भाई सुरते, तदनंतर महेशजी गव्हाणकर आल्यानंतर अगदी त्यांचं सीटही तेच आहे, तिथेच अगदी ते विराजमान झालेले आहेत पहिल्या रात्रीत। आत्ता मात्र बदलली आणि इथं मात्र तदनंतर सन्माननीय राजेंद्र
बलिराम शेठ गायकवाड यांची उपस्थिती या ठिकाणी आहे. त्या सर्व पाहुण्यांचा मी स्वागत करतोय. अजूनही प्रतीक्षा आहे. मुकेश भगत, टेनिस क्रिकेटच्या टुर्नामेंट्सला कुणाला आणावं, तर ज्या मैदानावरती आम्ही रुपेरी पडद्यावरची पांडू चित्रपटात, त्याच्यानंतर अप्सरा सुद्धा ज्या चित्रपटांमध्ये अशी सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी अशा कैक दिग्गज कलाकारांना ज्या मैदानावरती उसरली खुर्दच्या पनवेलकरांना पाहायला मिळाल्या, त्या दैदिप्यमान आणि देखण्या पर्वाचे मुख्य आयोजक मुकेश भगत, आपल्याला विनंती असेल की प्लीज आपण अतिथी कक्षाकडे यायचं आहे. नक्की. त्याचबरोबर आपण पाहतोय ऋषीभाई सुरते, कोलकेगाव युवा नेते शेतकरी गंगवार पक्ष यांच्यातर्फे देखील या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद असेल. तो बिल्कुल चलेंगे मैदान के अंदर. पहले ओवर की बात करेंगे तो तकरीबन 9 रन खर्च कर चुके हैं गेंदबाज. अब अपनी ओर से पहले टीम की ओर से दूसरी ओवर लेके आएंगे. गेंदबाजी की कमान संभालेंगे गेंदबाज मिस्टर कल्पेश घरत. 9 रन आ चुके हैं कल्पेश घरत. बिल्कुल बम्बई पड़ा इन से गेंदबाजी करेंगे. स्ट्राइकिंग पे रहेंगे बल्लेबाज प्रतीक सुरते. ये गेंद स्क्वायर लेग अंपायर के ऊपर से बिल्कुल, ये हमारे कमेंट्री बॉक्स में जो मेहमान आए ना, बिल्कुल ये देखिए ट्रॉफी को ब्लॉक किया और बिल्कुल शानदार चौवा मिलेगा. अजित दुबाले आणि प्रिन्स भाई यांच्याकडून आमच्या बंबईपाडा टीमसाठी संपूर्ण टी शर्ट देणार आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. जर साहेब आपण आला असेल तर या व्यासपीठावरती आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. सिंगल गाडी दुसऱ्याचा प्रयत्न आणि इथे काय घडलं, जर चेंडू कलेक्ट केला असता तर मात्र मोठा मासा गलाला लागला असता. बिल्कुल बड़ी मछली जाल में फंस सकती थी. मछली के लिए जाल बिछाया था, लेकिन ये मछली सादी सुधी मछली नहीं है, ये शार्क मछली है. ये बखूबी ये जाल तोड़ के निकल गई और यहाँ पर मिलेंगी 2 रन. और इस 2 रन की बदौलत टीम का टोटल बन चुका है यहाँ से लगभग देखा जाए तो 15 रन स्कोर कार्ड के ऊपर. तो बिल्कुल यहां से देखा जाए ना तो टोटल बन चुके हैं 15 रन स्कोर कार्ड के ऊपर. हालांकि कल्पेश की पहली टीम की ओर से दूसरी यानी सेकेंड और प्रोग्रेस एंड नेक्स्ट डिलीवरी मिस्टर कल्पेश घरत. त्याचबरोबर मुकेश भगत साहेब हे देखील या ठिकाणी आलेत. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून साहेब खूप खूप स्वागत असेल. तो बिल्कुल यहाँ पे चलेंगे. डॉट गेंद शायद आ चुकी है यहाँ पर. ये जो जोड़ी है ना, अगर अंत तक मैदान के अंदर डटी रहेगी तो बिल्कुल 50+ रन जरूर बन सकते हैं. लेकिन क्या अंत तक मैदान के अंदर डटी रहेगी? ये रिवर्स फिट खेलने का प्रयास किया था, दुधारी तलवार का इस्तेमाल किया था. सिंगल से नहीं रोकेंगे, सिंगल जरूर मिलेगी. और इस सिंगल के साथ टीम का टोटल स्कोर बन चुका है 16 रन स्कोर कार्ड के ऊपर. 16 का डोला 42 की छाती. सीधी बात बोलू घुमाने नाही आती. परंतु आता कोणाची सटकेल हे देखील पाहणं तेवढंच वावगं ठरणार आहे. बिल्कुल देखा जाए ना यहाँ से तो प्रतीक सुरते और सूरज पाटिल मैदान के अंदर डटकर खेल रहे हैं. सूरज पाटिल ने 2 गेंदों का फेस किया है. बिल्कुल सिंगल के साथ अपना अकाउंट ओपन किया है. गेंदबाज कल्पेश घर तैयार, अपने खेमे की 5वीं गेंद फेंकेंगे. ये गेंद देखिए, अच्छी गेंद थी, अच्छी सटीक लाइन की गेंदबाजी. बल्लेबाज इस गेंद को पढ़ नहीं पाई. सूरज पाटिल इस गेंद को पढ़ नहीं पाई. डॉट गेंद की समाप्ति. अब दूसरी ओवर की अंतिम आखिरी गेंद शेष. सेकेंड ओवर प्रोग्रेस लास्ट डिलीवरी कल्पेश करत. ये जड़ में डाली हुई गेंद, हेलीकॉप्टर उड़ाया, स्टेप आउट किया. नंबर आएंगे, नंबर आएंगे, नंबर आएंगे 6.
तो बिल्कुल रुपेश भाई गायकवाड़ इनकी ओर से अगर छक्कों की हैट्रिक आती है, 3 छक्के आता है लगातार, तो सरपंच रुपेश भाई गायकवाड़ इनकी ओर से अगर लगातार 3 छक्के आते तो 3,000 रुपए का कैश प्राइज दिया जाएगा। बिल्कुल देखिए जैसे आए यहाँ पर अपना एटीएम खुला किया है और एटीएम का पिन भी आपको बता दिया है। जब कार्ड आप एटीएम में डालते हो ना तो पिन दबाना पड़ता है, पिन भी आपको बता दिया है, खाली पिन को दबाना है, पैसा कैश आपको बिल्कुल हाथ में आ जाएगा। लेकिन क्या वो पिन दबा पाएगा बल्लेबाजी करते हुए टीम वागिलवाड़ा के ये धुरंधर? टोटल की बात करें तो टोटल लगभग यहाँ से 22 रन स्कोर कार्ड के ऊपर लग चुके हैं। ये देखिए लेग स्टंप के गेंद आई थी, स्क्वायर लेग अंपायर के रीजन से गेंद भी ट्रैवल हो चुके हैं। सिंगल निकाले क्या दूसरे के लिए प्रयास करेंगे? जी नहीं, सिंगल ही मिलेगा और इस सिंगल के साथ टीम का स्कोर बन चुका है बिल्कुल 23 रन इन स्कोर कार्ड। 30 रन लग चुके हैं, साझेदारी बन रही, विकेट अभी तक नहीं गिर चुकी है। सलामी जोड़ी ये मैदान के अंदर आए थे, शुरुआती तौर पे ऐसा लग रहा था, पिछला मुकाबला देखा था तो यहाँ पर बड़े हिट जरूर आएंगे, कोशिश करेंगे बड़े टारगेट की, लेकिन ऐसा नहीं हो रहा है क्योंकि अब तक देखा जाए ना तो तीसरे ओवर की शुरुआत हो चुकी है, सिर्फ 23 रन लग चुके हैं। ये देखिए ये हेलीकॉप्टर उड़ाया, ये बहुत ही लंबा बिग 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 हिट सिक्सर। तो बिल्कुल एक छक्का आ चुका है, क्या और 2 आ जाएंगे ये देखना भी लाजमी रहेगा। ये फटकी हुई गेंद थी, बिल्कुल अंपायर हमारी तरफ मुड़ चुके हैं। अतरिक के साथ टीम के टोटल में बड़ी टीम का टोटल बन चुका है यहाँ से 30 रन स्कोर कार्ड के ऊपर। और बिल्कुल ग्रुप ग्राम पंचायत ओवले के सरपंच है रुपेश भाई गायकवाड़, इनकी ओर से लगातार 3 छक्के आते तो 3,000 रुपए का कैश प्राइज दिया जाएगा। दूसरा भी मारना चाहते थे, गेंद हवा में, गेंद के नीचे फील्डर और दूसरे टर्न में ये कैच को लपका। इस कैच के साथ बल्लेबाज सूरज पाटिल के पारी का खात्मा। तो बिल्कुल यहाँ पे पहला झटका मिलता है टीम वागिलवाड़ा टीम को। अब बिल्कुल हम लोग देख रहे हैं मंगलमूर्ति क्रिकेट क्लब आयोजित बम्बई पाड़ा जगदीश दादा पाटिल मित्र मंडल बम्बई पाड़ा, इनके ओर से परी और पीयू चषक 2025 का ये पर्व। अब बिल्कुल आज ग्रैंड फिनाले है, कौन सी टीम मेगा फाइनल में दस्तक देगी ये देखना भी लाजमी रहेगा। किस खिलाड़ी ने सपना सजाया होगा कि ये बाइक यहाँ से घर ले जाएंगे, ये देखना होगा क्योंकि आज के स्क्वाड में देखा जाए तो बड़े बड़े ताकतवर टीमें हैं। तो बिल्कुल न्यू कैंडिडेट बैट्समैन यूनिट नंबर 3 की पोजीशन पे मैदान के अंदर आ चुके बागे सूरते। बिल्कुल शांत क्रिकेट देखने के लिए मिल रहा है। ये गेंद देखिए, चलिए डॉट गेंद आती हुई, तो बिल्कुल भाग्य सूरते और देखिए प्रतीक सूरते दोनों भाई भाई है। जिस तरह इरफान पठान है, यूसुफ पठान है, बाहर के नाम लेने की जरूरत नहीं क्योंकि अपनी इंडियन टीम के अगर अपन नाम लेंगे जैसे कि हार्दिक पांड्या है, कुणाल पांड्या है। ये गेंद देखिए अच्छी गेंद, लेकिन यहाँ पर डायरेक्ट हिट करने का प्रयास, ये देखिए यहाँ पर कोई बैकअप नहीं है, सिंगल मिलेगा और अंपायर इशारा ये खराब, यानी 1+1 2 रन जरूर मिलेगी। ये गेंद भी दोबारा करनी पड़ेगी। ये 2 के साथ टीम का स्कोर बन चुका है 32 रन स्कोर कार्ड के ऊपर, 32 रन, 1 विकेट फॉर लॉस टीम वागिलवाड़ा। बिल्कुल 32 रन लग चुके स्कोर कार्ड के ऊपर, 4 ओवर का मुकाबला है।
ये गेंद हवा में चले, यहां से भी ये विकेट मिलेगा। विकेट नंबर 2 मैदान से बाहर। बल्लेबाज प्रतीक सुरते के पारी का खात्मा। तो बिल्कुल न्यू कैंडिडेट बैट्समैन यूनिट नंबर 4 की पोजीशन पे मैदान के अंदर दाखिल हो चुके मिस्टर सुमित पाटिल आ चुके हैं। टोटल की बात करो तो 32 रन लग चुके स्कोर कार्ड के ऊपर। से थर्ड ओवर प्रोग्रेस एंड लास्ट डिलीवरी। आकाश आ चुके हैं गेंदबाज। देखिए क्या करेंगे आखिरी गेंद के ऊपर। 2 विकेट जरूर मिल चुके हैं उन्हें, लेकिन इस वक्त अब स्ट्राइक एंड पे बल्लेबाज सुमित पाटिल। ये गेंद पटकी हुई गेंद थी, उड़ाकर खेलना चाहते थे। गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो पाया। यहाँ पर डॉट गेंद की समाप्ति। तीसरे ओवर का खात्मा हो चुका है। 3 ओवर के साथ गया। टोटल की बात करें तो 2 विकेटों के नुकसान के बाद 32 रन लग चुके स्कोर कार्ड के ऊपर। अब डेथ ओवर में कप्तान किसके ऊपर जिम्मा सौंपेंगे ये लाजमी होगा। तो चलिए बिल्कुल डेथ ओवर में कप्तान किसके ऊपर जिम्मा सौंपेंगे ये देखना भी लाजमी रहेगा। और डेथ ओवर में गेंदबाज आ चुके हैं प्रवीण घरत। ये एक टेनिस क्रिकेट का बड़ा नाम है, रॉस टेलर के नाम से जाने जाते हैं, लेकिन इस वक्त गेंदबाजी किस तरह करेंगे ये देखना भी लाजमी रहेगा। तो बिल्कुल स्ट्राइकर पे रहेंगे भागेश सुरते। ये दोनों बड़े नाम आमने सामने अब आ चुके हैं। अच्छी गेंद थी, खोद कर जरूर निकाला है। सिंगल मिलेगा, एक से ज्यादा कुछ नहीं। और सिंगल के साथ टीम का स्कोर बन चुका है डबल 3 यानी 33 के आंकड़े के ऊपर ये स्कोर कार्ड पहुंचा है। 33 रन लग चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। डेथ ओवर प्रोग्रेस पे आखिरी 5 गेंदें बची है। टारगेट सेट करने वाली ओवर रहेगी है। यहाँ से कितना टोटल जमा कर पाएगी टीम वागिलवाड़ा ये देखना भी लाजमी रहेगा इस बम्बई पाड़े के सरजमीन के ऊपर ग्रैंड फाइनल के दिन। ये गेंद कदमों का इस्तेमाल किया, प्रभु का आकर खेलने का प्रयास किया, सीधा बैनर हिट। उनचालीस रन स्कोर कार्ड के ऊपर लग चुके हैं। ये फिर एक बार हेलीकॉप्टर लुक देना चाहते थे, बिल्कुल सिंगल चुराया है। 40 रन स्कोर कार्ड के ऊपर लग चुके हैं। 40 रन आ चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। देखिए अभी भी 3 गेंदें बची है, कितना टारगेट सेट कर पाएगी टीम वागिलवाड़ा ये देखना भी लाजमी रहेगा। पिछला मुकाबला सब लोगों ने देखा था, कड़ी मेहनत करनी पड़ी थी टीम वागिलवाड़ा को, लेकिन इस वक्त ऐसा नहीं है। टाइम बदल चुका है, ये खराब आ चुकी है, ये दोबारा करनी पड़ेगी प्रवीण गरत को। और यहां से मिलेगी सिंगल। टीम का टोटल बन चुका है 41 रन स्कोर कार्ड के ऊपर 2 विकेटों के नुकसान के बाद। शुरुआती दौर में 2 झटके जरूर मिल चुके हैं, लेकिन यहां से अब क्या कर पाएंगे। ये गेंद हवा में, ऊंचाई कितना है, लंबाई कितना, ये देखना पड़ेगा। और चलिए ये मछली जाल में फंस चुकी है, यहां पर विकेट मिलेगा। विकेट नंबर 3 मैदान से बाहर। तो बिल्कुल न्यू कैंडिडेट बैट्समैन मैदान के अंदर दाखिल हो चुके हैं। यूनिट नंबर 5 की पोजीशन पे मिस्टर दर्शन पाटिल आ चुके हैं। दर्शन पाटिल आ चुके हैं। दर्शन पाटिल आपके लिए
केवल 2 लाइफ लाइन यानी 2 गेंदें बची हुई है, उसके ऊपर कितने नंबर आएंगे ये देखना पड़ेगा। यहाँ पर हमारे रुपेश भाई गायकवाड़ इनके ओर से छक्कों के हैट्रिक के लिए 3000 रुपये का कैश प्राइज था, जो कि ग्रुप ग्राम पंचायत ओले के सरपंच है। लेकिन यहाँ पर अब गेंदें बचे सिर्फ 2। ये 2 गेंदों में कितना टारगेट सेट कर पाएगी टीम आगे बढ़ा, ये देखना भी लाजमी रहेगा, क्योंकि टोटल की बात करें तो 41 रन स्कोर कार्ड के ऊपर लग चुके हैं। चलिए ये गेंद हवा में, कितने नंबर आएंगे, फिर एक बार वही फील्डर और वही गेंदबाज, ये मिलेगी फिर एक बार एक विकेट। डीजे मास्टर आपके लिए बने है एक सुनहरा मौका। आखिरी गेंद को पेश करने के लिए आ चुके कुमार 41 रन स्कोर कार्ड के ऊपर लग चुके हैं। अगर यहाँ से छक्का आता है तो बनेंगे 47, अगर चौवा आते हैं तो फिर बनेंगे 45, 2 आएंगे तो बनेंगे 43, 1 आएगी तो बनेंगे 42, और अगर डॉट आई या विकेट आए तो फिर वही 41 के ऊपर रुकना पड़ेगा। आखिरी गेंद के ऊपर कितने नंबर आएंगे ये देखना भी लाजमी रहेगा, क्योंकि टारगेट सेट करने वाली गेंद है ये। प्रवीण गरत तैयार अपनी खेमे की अब अंतिम आखिरी एक गेंद फेंकेंगे, और स्ट्राइक इन पे न्यू कैंडिडेट बैट्समैन मिस्टर कुमार मडवी इस गेंद को स्टेयर करना चाहते थे, लेकिन गेंद और बल्ले का संपर्क हुआ। यहाँ पर डॉट गेंद की समाप्ति तो बिल्कुल टीवी अंपायर के लिए यहाँ पर रिफर किया गया है। ये गेंद का रिजल्ट क्या आएगा ये अंपायर देखना है, बिल्कुल अंपायर कॉल नहीं है, ये बैट्समैन ने रिव्यू लिया हुआ है। तो बिल्कुल यहाँ पर देखा जाएगा, आखिरी गेंद बची हुई है। यहाँ पर टीवी अंपायर देखा जाए तो यहाँ पर क्या होता है ये देखना पड़ेगा। यहाँ पर बिल्कुल चेक किया जा रहा है, यस अफेयर डिलीवरी। तो बिल्कुल 41 रन स्कोर कार्ड के ऊपर लग चुके हैं, और आने वाली 24 गेंदों में बनाने हैं 42 रन इस दूसरे पड़ाव में कालुंद्र टीम को। क्या कालुंद्र टीम ये 42 रन आसानी के साथ पूरा करेगी, या फिर टीम वागेवली ये 42 रन डिफेंस करेगी? कौन जीतेगा कौन हारेगा इसका आंखों देखा हाल सुनेंगे दोस्तों एक ब्रेक के बाद। तब तक के लिए चलेंगे प्रेजेंटेशन बॉक्स में हमारे नीतेश पंडित सर इनके पास। थँक्यू किरणजी घरत, आपल्याला विनंती असेल प्लीज आपण अतिथी कक्षाकडे या, आणि अतिथी कक्षामध्ये विराजमान असणारे मान्यवर मी सत्यवान पाटील आपल्याला विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ हस्ते पहिला दुसरा तिसरा कैक पर्व गावदेवी उसराई चषकाचा दैदिप्यमान आयोजन ज्यांच्या माध्यमानं असतो आहे, उसरली खुर्द ग्रामपंचायतीचे एक यशस्वी सदस्य मुकेशजी भगत, प्लीज आपला आदरपूर्वक सन्मान आपण या टॉस बॉक्समध्ये आमच्या मान्यवरांच्या पवित्र शुभहस्ते स्वीकारावा। आठवतोय आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं स्वागत लोडवरती विराजमान असणाऱ्या राजा शिवछत्रपतींची मूर्ती देऊन उसराई खुर्दच्या गावदेवी उसराई चषकादरम्यान आपण करतायत। आज आमच्यासाठी तुम्ही अतिथी आहात, तुमचा आदरपूर्वक सन्मान आदरणीय प्रभाकर शेठ मुंबईकर आणि सत्यवान पाटील यांच्या पवित्र शुभहस्ते मुकेशजी भगत यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होतोय। तदनंतर जितेंद्र भगत उसरली, आपल्याला विनंती असेल की प्लीज आपण आपला आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे। खरं तर ज्या प्रतियोगितेत रुपेरी पडद्यावरचे कैक स्टार कलाकार, तदनंतर क्रिकेटमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील इंडियामध्ये आपल्या भारताचा नेतृत्व करणार धवल कुलकर्णी असेल, असे कैक खेळाडू ज्यांच्या माध्यमानं उसरलीच्या मैदानावरती दिसले, जितेंद्र भगत, तदनंतर उपस्थित ओवळ्यातील बलीशेठ गायकवाड, आपला आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होईल। मी बलीशेठ गायकवाड आपल्याला विनंती करेन की प्लीज आपण अतिथी कक्षामध्ये आपला आदरपूर्वक सन्मान स्वीकारायचा आहे। किरण गरत, तुमची जागा मैदानाच्या बाहेर नाही तर तुमचं प्लॉट आमच्या अतिथी कक्षात खरं तर या ठिकाणी मान्यवरांच्या समवेत आहे, तुम्ही या इकडे विराजमान व्हायचं आहे। सन्माननीय किरणजी गरत या ठिकाणी बलीशेठ गायकवाड यांचा आदरपूर्वक सन्मान होतोय। गेस्ट इज गॉड, अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेला पाहुणा हा देवासमान आहे, आणि म्हणूनच मंगलमूर्ती क्रिकेट क्लब बंबावी पाडा व माननीय श्री जगदीश दादा
पाटील मित्रमंडळ यांच्या वतीनं बलीशेठ गायकवाड यांचा आदरपूर्वक सन्मान. तदनंतर संदीप भगत सँडी यांना विनंती असेल की प्लीज आपण आपला आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. संदीप भगत उर्फ सँडी. आणि उसरलीमध्ये आयोजनामध्ये अगदी ज्यांना आम्ही पाहतोय नीट नेटकं त्यांचंही आयोजन त्या उसरलीला आणि पनवेलला एक भुरळ पाडणारं आयोजन असू आहे. मग त्या सीमारेषा निश्चित करणारे रोप असतील जे पुण्यावरून मागविले जात आहेत. मुकेशजी भगत यांच्या आयोजनात संदीप सँडी सरांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होताना दिसू आहे. आज आपल्याला अतिथी कक्षात पवन पाटील, खरं तर पंडित शेठ पाटील रायगड जिल्हा परिषदेचा रायगड भूषण, कुलाबा जीवनगौरव, द्रोणागिरी भूषण, सह्याद्री भूषण काही पुरस्कार ज्याला प्राप्त आहेत. आज या रजनीमध्ये या शृंखलेला अगदी सदीच्या भेट देण्यासाठी. तर जाऊया परत एकदा. $42 आता 39 किती आणि त्याच्यानंतर 42 पाहूया. हा सुद्धा स्कोर तसं पाहिलं तर या मैदानावरती, परंतु जर आपण आउटफील्डचा विचार केला डीप फॅक्टर आहे या ठिकाणी. अगदी मॉइश्चर या ठिकाणी अगदी आउटफील्डला थोडासा स्लो करून जाईल आणि त्याच्यानंतर खेळणाऱ्यांसाठी खेळ उत्तम करता येईल का, मोठे फटके घेता येतील का थोडासा संभ्रम आहे. पूर्ण दूर केला जाईल जेव्हा मोठे फटके. त्यासाठी जाऊया मैदानाकडे ज्या ठिकाणी सलामीची जोडी मैदानात कालुद्रा टीमकडून पाहायला मिळतोय. सलामीचा सलामीवीर परेश चिखलेकर आणि प्रवीण घरत. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन येतोय दर्शन. गोलंदाजी मार्कवरती सज्ज. पहिल्या षटकातील पहिला चेंडू अतिशय सुरेख. उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक पळतोय. ओह अप्रतिम, वाखाणण्याजोग. 1983 वर्ल्ड कप कपिल देवनं अशाच प्रकारे झेल पकडला होता. खरं तर ती आठवण करून दिली या क्षेत्ररक्षकानं ज्याचं नाव आहे यश. जोरदार टाळ्या त्याच्यासाठी. प्राप्त झाली. खरं तर पहिला हादरा प्रवीण परेश चिखलेकर डगआउटमध्ये परतताना दिसतोय. आणि त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमातील मुख्य मान्यवर कार्यक्रमातून प्रस्थान करण्या अगोदर अगदी आवर्जून उल्लेख करेन, परेश चिखलेकर गेला करा, परंतु या 4 समोर दिसणाऱ्या ज्या ट्रॉफीज आहेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रमांक 1 चॅम्पियन, क्रमांक 2 रनर, क्रमांक 3 आणि क्रमांक 4 अशा 4ही क्रमांकासाठी चमचमत्या एका आगळ्या वेगळ्या शैलीत दिसणाऱ्या ट्रॉफीज निलेशजी भगत यांच्याकडून उसरली यांच्याकडून दिलेल्या आहेत. तर त्यांना विनंती आहे की प्लीज टेक रिस्पेक्ट, गिव्ह रिस्पेक्ट. तुम्हाला मान दिला तर किंबहुना आमच्या आयोजकांना कधीतरी सन्मान मिळेल या उक्तीनं तुम्ही आपला सन्मान स्वीकारण्यासाठी, मान स्वीकारण्यासाठी मंचाकडे. तर जाऊया. याच परेश चिखलेकरची जागा भरून काढण्यासाठी जातोय प्रतीश. या षटकातील पुढचा चेंडू, दुसरा चेंडू अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. पकडला जाईल का झेल? यावेळेस 1 विकेट. खरं तर परत एकदा हा पकडला गेला झेल आणि इथं आल्या प्रतीशला पाठवला तंबूच्या आश्रयाला. हा प्रतीश होतोय बॅक टू पॅव्हेलियन. मध्ये मी सांगितलं श्रीमंतजी लोए स्कोरचे सामने पाहायला रंगतदार असतात, मजेशीर असतात. मोठा स्कोर पल्ला आमच्या क्वालिफाईड ऑफिशियल्स पंचांना सुद्धा वाटला पहिला सामना 3 षटकात संपेल का, परंतु नाही. शेवटच्या चेंडूपर्यंत ज्या वेळेला सुदाम धडकला होता, छोटा पॅक बडा धमाका होता धाकट्या खांद्याचा. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकानं जेवढं एफर्ट द्यायला होतं तेवढं दिलं नाही. किंबहुना तो सामना एक हाती आपल्या पल्ल्यामध्ये खेचला असता, परंतु इथं मात्र तसं झालं नाही. आता आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवरती असणारा गोलंदाज ऑन हॅट्रिकवरती आहे दर्शन पी पाटील. या ठिकाणी आपल्याला निश्चितच तिसरा चेंडू, तिसरा अस्त्र फेकताना दिसेल, परंतु यावेळेस जर्सी क्रमांक 1
इन ॲट नंबर 3-4 राहुल पाटील. पंचांकडून घाट घेतोय आणि निश्चितच तिसऱ्या चेंडूची फेकी स्वीकारेल. काय असणार आहे तिसरा चेंडू. तिसऱ्या चेंडूवरती एक दमखम दाखवताना दिसणार आहे गोलंदाजी मार्कवरती असणारा दर्शन पाटील. संत गतीचा गोलंदाज. अतिशय सुरेख. उंची जास्त, लांबी कमी, काय होणार. इथं मात्र थोडासा फंबल होतोय. एक धावसंख्या पूर्ण होतोय आणि एक धावसंख्येवरती समाधान मानावं लागतोय. एक धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारली. धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळतोय 1च्या घरात. वैयक्तिक पहिलं आणि त्याचबरोबर सांघिक पहिलं षटक घेऊन आला होता दर्शन. पहिला चेंडू विकेट झेलबाद. नाव होतं प्रवेश चिपलेकर. सेकंड विकेट दुसऱ्या चेंडूवरती टिपली. नाव होतं प्रतीश मस्कर. आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र खरपूस समाचार घेतला तर राहुल पाटील साठी ईर्जा मार्तंड ग्रुप काळुंद्रे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपीज कॅश प्राइज नकद राशी दिली जाईल. जाऊया मैदानाकडे. वैयक्तिक कोट्यातील पहिलं, सांघिक कोट्यातील पहिलं. अतिशय सुरेख. सरळ हातानं स्ट्रेट ड्राईव्ह केला. लॉंग ऑन क्षेत्र, लॉंग ऑफ क्षेत्र आणि या वेळेला मात्र एक धावसंख्या परत एकदा पळून काढली. पॉवर प्लेचं षटक असताना लॉंग ऑन कडे असणारा, लॉंग ऑफ कडे असणारा एक क्षेत्ररक्षक, अशा दोन क्षेत्ररक्षकांना केली नाही चुकी. नाव आहे सूरज आणि सूरज सध्या टेनिस क्रिकेटमध्ये ब्रँड बनू लागलाय. त्या सूरजने मात्र चेंडूला फेल केले. एक धावसंख्या पळून काढली. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतोय 2-2च्या घरात. काळुंद्रे अतिशय सुरेख. या वेळेला केली जाणार नाही चुकी, कारण त्या ठिकाणी आहे सूरज. परतावं लागेल. विकेट क्रमांक 3 येईल तंबूच्या आसऱ्याला, ज्याचं नाव आहे राहुल पाटील. बारा नंतर 42चं टार्गेट आहे. 12 नंतर मात्र या ठिकाणी अगदी आउट विकेट स्लो होऊ लागली. छोटे स्कोर सुद्धा मोठे वाटू लागले. किंबहुना आज सकाळच्या सत्रातच UPLला दशरथ पाटील होते. त्यांना या अशा स्कोरनं अगदी काही एक त्यांच्या वेगळ्या शैलीत सांगितलंय. खरं तर एक मनोरंजनाचा भाग, पार्ट ऑफ जोक. आणि म्हणूनच म्हटलं ज्यावेळेस काल अगदी आजच्या दुपारच्या सत्रात माझ्यासोबत असताना की जे परखड बोलणारे वक्ते असतात त्यांच्यावरती टीका, त्यांच्यावरती तक्रारी वारंवार नोंदविल्या जात आहेत. मग इंदुरीकर घ्या, इंदुरदय सम्राट बाळासाहेब ठाकरे घ्या, टेनिस क्रिकेटमधील समालोचक दशरथ पाटील घ्या. खरं तर एक आगली वेगळी ऊर्जा क्रीडा रसिकांना आणण्याचं काम त्यांचं समालोचन करत असू आहे. आणि मराठी समानार्थी भाषेचा शब्दकोश आहे दशरथ पाटील म्हणजे नवी मुंबईमधील. तर या वेळेत अतिशय सुंदर आखूट टप्प्याचा चेंडू, हा बॉली पद्धतीचा चेंडू जाईल. दुसऱ्या टप्प्यात चेंडू सीमारेषा छेदतोय. 4 धावांसाठी आलेला एक फॅन्टॅस्टिक चौकार. सहा चेंडूंचा खेळ संपतोय मैदानावरती. धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळत आहेत 6. मात्र एक धोक्याची घंटा कोणती असेल कालुंद्रे टीमसाठी, तर टॉप ऑर्डरला खेळणारे 3 खेळाडू तंबूत परतलेले आहेत. संपूर्ण संघाची मदार ज्या खेळाडूंवरती होती ते खेळाडू मात्र यावेळेस परतताना दिसत आहेत. पहिला झेल, दुसरा झेल, तिसराही झेल टिपला गेला आणि 3 झेल टिपल्यानंतर आत्ता मात्र 18 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता ह्या निर्णायक विजयासाठी असणार आहे. पल्ला तसा फार दूर आहे. क्रिकेटमध्ये कोणत्याही क्षणी कोणतंही चित्र बदलू शकेल याचं मूर्तिमंत उदाहरण प्राथमिक फेरीतील फर्स्ट फ्रेश राऊंडमध्ये आपण पाहिलं. या वेळेला मात्र गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल सूरज. बागिवलीवाडा टीम निलेशजी भगत, आपल्याला परत एकदा महत्त्वाची विनंती आहे आयोजकांकडून की या, आपली जागा आमच्या हृदयात आहे. तुम्ही जीवाच्या लगत आहात, आयोजकांच्या हृदयाच्या लगत आहात, म्हणून तुमचं आदरपूर्वक हृदयाच्या अंतःकरणापासून स्वागत करणं हे आमचं आद्य कर्तव्य असणार आहे. वेलकम निलेशजी भगत. नक्कीच. खरं तर पंडित सर, खरं तर निलेश भगत या मॅचचा आनंद घेत आहेत थेट आपल्या मोबाईलच्या माध्यमातून, आणि नंदू शेठ उसरले हे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं स्वागत असेल. परंतु मॅचमध्ये खूप मजा येईल. 18 बॉल 36, यस, 1 बाउन्स, सीमा पार, येतोय चौकार.
आत्मविश्वासानं खेळणं गरजेचं आहे. तोच आत्मविश्वास या टप्प्यात पाहायला मिळाला. एका टप्प्यानं चेंडूनं उचली घेतली, चेंडू सरळ गेला, सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आलेला आहे. खणखणीत चौकार. धावसंख्या वधारली, धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतोय 10च्या घरात. 32 धावांची आवश्यकता. सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफच्या दिशेने असणारा क्षेत्ररक्षक करणार नाही चुकी, तोपर्यंत चेंडू उचलतोय. 1 धावसंख्या पळून काढली, 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतोय ती 11च्या घरामध्ये. आता समीकरण येऊन थांबलंय. उर्वरित चेंडूंमध्ये 31 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती तोच सूरज पंचांच्या उजव्या हातानं मारा करतोय. खरं तर राऊंड द विकेटनं मारा करतोय आणि राऊंड द विकेटनं मारा करताना गोलंदाजीचा वेग हा लेग स्टिककडून ऑफ स्टिककडे होतोय. तिथं मात्र तशाच प्रकारे पुनरावृत्ती होताना दिसतोय फटक्याची. तोच फलंदाज जातात आणि त्यात मात्र क्षेत्ररक्षकानं चेंडूला फेल्ड केली. 1 धावसंख्या पळून काढली, 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या 1 न वाढली. धावसंख्या धावपटलावरती 12च्या घरात. आता उर्वरित चेंडूंमध्ये 30 धावसंख्या जमा करायच्या आहेत त्या कालुंद्रे टीमला. आपल्या कोट्यातील पुढचा चेंडू सूरज चौथं चेंडू घेऊन जाईल. खरं तर विहंगम चित्र आपण झिऑन क्रिकच्या माध्यमानं या सर्व मैदानाचे बघितले. आत्मविश्वास लाऊडली अपील होता, मात्र आत्मविश्वास थोडासा कमी होता. बॅटला ब्रश झाला का चेंडू, परंतु निश्चितच इथं मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर. आज किंबहुना कैक वर्ष अनुभव ज्या पंच म्हणून कामगिरीचा आणि किंबहुना चव्हाण सर अतिशय सुरेख. काय केलं जाईल, पकडली जाईल का झेल? येस, डेफिनेटली कॉट अँड बॉल्ड. या वेळेला पकडला गेला झेल. शॉर्ट स्क्वेअर लेगकडे, फाईन लेगकडे आणि इथं मात्र परतावं लागेल या 4थ्या क्रमांकाच्या खेळाडूला. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज येईल बॅक टू पॅव्हेलियन. सर खरं तर ही प्रवीण गरजची विकेट होती. म्हणजे कुठेतरी आता या वाघिवलीवाडा टीमला मोठा दिलासा मिळाला असेल, कारण हा प्रवीण गरज जोपर्यंत मैदानावर होता थोडा अडथळा निर्माण होता, परंतु प्रवीणची विकेट गेली. आता मात्र आनंदाचं वातावरण नक्कीच असेल. निश्चितच 1 मॅन आर्मी. या प्रवीणला एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हटलं जातोय. आलेल्या प्रत्येक गोलंदाजाचं एन्काउंटर करणं. इथं मात्र तसं झालं नाही, कारण समोर असणारा गोलंदाज जर बघितलं तर गोलंदाजी तेवढाच निष्णात नाव होता सूरज. आडव्या पट्ट्यात घेण्याचा प्रयत्न, मनगटाच्या साह्यानं वलून खरं तर कमरेतून वाकून फटका मारण्याचा प्रयत्न होता, असफल ठरला. परंतु इथं मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. समीकरण येऊन थांबले. 12 चेंडू 30 धावा. डीजे जातोय की खेळणाऱ्यानं खेळत जावं, काहीतरी वेगळं करत जावं, कारण तुमच्यासाठीही 30 चेंडू, त्यांच्यासाठी 30 चेंडू स्पीडअप करायचं आहे. पंचानं लगेचच अलर्ट करायचं, त्यांना वारंवार शॉर्ट मिटिंग करून देऊ नका, कारण 4 षटकं 20 मिनटं, 3 षटकं 15 मिनटात संपली नाही तर एक फलंदाज, एक क्षेत्ररक्षक लगेचच 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये ट्रॅव्हल करायचं आहे, तैनात करायचं आहे. आणि स्पर्धेमध्ये नियोजनबद्ध आणि नियमबद्ध खरं तर स्पर्धा झावलेला उत्तम दर्जा गाठतायत, एक विशिष्ट उंची गाठतायत. इथं मात्र पाहू शकाल सेकंड लास्ट ओव्हर कोण घेऊन येतोय. इनॅट नंबर 3 3ऱ्या क्रमांकाच्या षटक हाताळण्यासाठी वाघिवलीवाडा टीमकडून येतोय भागेश सुरते. वैयक्तिक पहिलं, सांघिक 3रं षटक. 12 चेंडू 30 धावा. जलद गतीचा गोलंदाज. 22 पावलांचं रनअप किंवा 21 पावलांचं रनअप असावं. या वेळेला मात्र एखादा कलाकार चुकावा तसा पददालित्य चुकतोय. क्वालिफाईड पंच डेट मृत चेंडू घोषित करतायत आणि मात्र इथं भागेश सुरते परत एकदा आपल्या पॉईंटवरती, गोलंदाजी ट्रॅकवरती. जलद गतीचा गोलंदाज अतिशय सुरेख स्टॅटिट. या वेळेला काय होईल, परतला जाईल का? अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नजराना. या वेळेला निश्चितच जिथं 6 धावसंख्या होत्या तिथं मात्र फक्त 1 धावसंख्या दिली. 5 धावांचं बेनिफिट आपल्या टीमसाठी मात्र राखून ठेवलं. एफर्ट पाहायला मिळाला. ज्या फलंदाज क्षेत्ररक्षकाचं नाव आहे सुमित
पाटील. डेफिनेटली खरं तर पंडित सर इथे झेल टिपण्यापेक्षा संघासाठी धावा वाचवणे हे महत्त्वाचं त्यानं ठरवलं आणि म्हणून तर मात्र झेल टिपण्यापेक्षा फक्त चेंडू स्टॉप केलाय. लोएस्ट स्कोअरमध्ये तेच महत्त्वाचं आहे रिव्हॉल्सर, आणि तेच करताना दिसलं आपल्याला. सुमित अतिशय सुरेख. आत्ता मात्र नाही, संधी तुला होती, यावेळेस संधी दिली जाणार नाही. बॅटच्या टप्प्यात आला, चेंडूचा कार्यक्रम केला, सरळ भिरकावला चेंडू, सीमारेषेच्या बाहेर आलेला. खरं तर माऊली कन्स्ट्रक्शन एक ब्रँडेड षटकार. हे आमचे सर्व को पार्टनर आहेत या स्पर्धेसाठी. आपण जर पाहाल तर रुपेशजी ठोंबरे असतील, आदरणीय PD भोईर असतील, योगदान प्रचंड मोठं राहिलं या स्पर्धेसाठी. आणि म्हणूनच समोर असणाऱ्या 2 सायकल लक्ष्मणजी मुंडकर यांच्यामार्फत देण्यात आल्यात. तदनंतर समोर असणारा कूलर टॉवर फॅन आपल्याला पाहायला मिळतोय, तो अमित कृष्णा बंडा नवघर. असे कैक अर्थदाते आहेत ज्यांना चांगल्या प्रकारचं निलेशजी भगत अर्थात नंदू यांच्याकडून समोर असणारी चमचमती चषकं आहेत. स्पर्धेचं योगदान ज्यांचं स्पर्धेसाठी आहे त्यांचा उल्लेख होणं गरजेचं आहे. आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न, रायझिंग स्टार, उगवता तारा, कालुंद्रे टीमकडून खेळणारा हा कल्पेश घरत आपण पाहू शकाल आपल्या टीमसाठी 2 हात करताना दिसतोय. मैदानामध्ये उतरल्यानंतर कुठला अस्त्र कोणत्या बाजूला, कोणता चेंडू कोणत्या फील्ड पोझिशनला, कोणत्या ठिकाणी भिरकावावा, त्याचप्रमाणे खरं तर पहिल्यांदा निश्चितच चुकला, परंतु दुसऱ्या वेळेला मात्र निश्चित टप्प्यात कार्यक्रम केला चेंडूचा. तोच मात्र कल्पेश अतिशय सुरेख. या वेळेला मात्र फटका फसला. 1 धावसंख्या देऊन जाईल. 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारली. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या 20च्या घरात. 22 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. अजूनही येणारे चेंडू असणार आहेत 8. 8 चेंडू 22 धावा, 22 धावा 8 चेंडू. नक्कीच पंडित सर येणारे 2 चेंडू फार निर्णायक असतील. या 2 बॉलवर एखादा चौकार षटकार आला ना, ही मॅचमध्ये 100% मजा येणार. 8 बॉल 22 रन. 8-22. आडव्या पट्ट्यात परत एकदा खेळताना अबॉली पद्धतीचा इथं केली चुकीला माफी नाही. जीवनदान, परंतु या जीवनदानाची किंमत मोजावी लागेल का इथं पाहायला मिळेल. इथं मात्र ऑफिशियल पंच मात्र तिसऱ्या पंचाची डिमांड करतायत. TV अंपायर येतील, स्क्रीनवरती पाहतील, शहानिशा करतील, निर्णय देतील आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी करताना दिसेल. तर नक्कीच निर्णय पेंडिंग असेल. निर्णय येईल, परंतु व्यासपीठावर जर आपण पाहिलं तर ओवले गावचे लोकनियुक्त सरपंच आदरणीय रुपेशजी गायकवाड या मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राकेशजी गायकवाड या मॅचचा आनंद घेत आहेत. या मॅचचा आनंद घेताना महेशजी गवाणकर आज औद्योगिक क्षेत्रामधील खरं तर एक उद्योजक, त्याचबरोबर बलिशेठ गायकवाड असतील. आणि या मॅचचा आनंद घेताना खरं तर पप्पन एक कलाकार, मोठी जुई गावातील आणि आमचे सत्याभाई या स्पर्धेचे आयोजक बघा खूप आनंद घेत आहेत. आमचे प्रेम पाटील असतील, पोलीस निरीक्षक नवीन सेवा या ठिकाणी ते कार्यरत आहेत. आणि खरं तर मॅचमध्ये देखील पंडित सर खूप मजा आली आहे, कारण इथे मात्र निर्णय आला आहे इट इज आउट. बॅट्समॅन आउट. धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. हा फलंदाज नाव आहे कल्पेश. समीकरण येऊन थांबलंय 7 चेंडू 22 धावा. 7-22चं समीकरण. टाकीगाव संघ तुम्ही रेडी राहायचंय. लगेच मात्र टॉस केला जाईल. टाकीगाव 11 टाकीगाव इथून जिंकणारा संघ त्या संघासमोर भिडणार आहे आणि सामना असेल 3 षटकांचा. याच षटकामधून आणि याच खरं तर सामन्यामधून तुम्हाला मॅन ऑफ द मॅच साठी अप्रतिम आला. Much केला कार्यक्रम. चेंडू भिरकावला. आउट ऑफ रूप आलेला एक खणखणीत षटकार. चेंडूनं मात्र सर्वांना गोला केलंय. विचारात आणि संभ्रमात पाडलंय. काय करावं. 6 चेंडू 16 धावांची आता आवश्यकता असणार आहे. कुणाला बॉलिंग ट्रॅकवरती आणावं. गोलंदाजीसाठी हा मात्र स्लॉगवर पाणी घेऊन यायचं आहे. जलपानाची व्यवस्था करायची आहे. 12वे प्रतिनिधी 12th मॅन किंवा आयोजक चला पण जा. पाण्याची व्यवस्था करायची आहे मैदानावरती.
हो 6 चेंडू 15 धावा. पंडित सर मी म्हटलं होतं की मच निडेड 6 फॉर बाउंड्री, गरज आहे षटकार किंवा चौकाराची, आणि तो ठोकला आहे या कालुंद्रे संघाच्या फलंदाजानं. आणि या मॅचमध्ये ट्विस्ट निर्माण केली आहे. येणारे 6 चेंडू 15. महेशजी गव्हाणकर यांनी ही शंका केली बघा, पाहुण्यांच्या भूमिकेत आहेत परंतु याचा कॅल्क्युलेशन आहे, त्यांचं गणित आहे, या मॅचकडे लक्ष आहे. 6 चेंडू 15 धावांची गरज. हा आहे क्रिकेट आणि ही आहे क्रिकेटची आवड आमच्या महेशजी गव्हाणकर यांना. चला स्पीडअप करा. आणि पंचानं खरं तर चव्हाण सर त्यांना लगेचच तशा प्रकारचे इशारे द्या. किंबहुना तुम्ही शेवटच्या षटकात एखादा क्षेत्ररक्षक म्हणजे कुठल्या तरी एका टीमला आपण पॅनलाइज केलं की पुढच्या टीम अगदीच उजव्या पाठीत घ्या कुठल्या तरी एका संघाला. आणि या वेळेला जाऊया परत एकदा मैदानावरती. 5-6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज नवीन येतोय, नाव आहे सुमित पाटील, ज्यानं छानसं क्षेत्ररक्षण केलं. 6 धावसंख्या, त्यापैकी 5 धावसंख्या वाचविल्या, सेव्ह केल्या, बचत केल्या. हो अतिशय सुरेख. इथं मात्र पाहायचं ऑफस्टिकच्या थोडासा बाहेरून जाणारा चेंडू, खेव्यामध्ये आनंद उत्साह पाहायला मिळतोय काळुंद्रे संघाकडून. या वेळेला समीकरण येऊन थांबलंय. आता मात्र 6 चेंडू 14 धावा. सुमित अतिशय सुरेख. पहिला चेंडू तुझा होता तर दुसऱ्या चेंडूवरती तुला मिस केलाय, चेंडू सरळ गेला यष्टीरक्षकाच्या हातात. समीकरण येऊन थांबलंय. 5 चेंडू 14 धावा. क्या बात आहे. सुमित पाटील देखील एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे बघा. सुमित पाटीलकडे तेवढी क्षमता आहे परंतु इथे बक्षीस देखील आलाय आकाशगिरीसाठी. हो लाफ केलाय. जेलकाळी क्षेत्ररक्षक पोहोचेल का? हो, काय अंतर कापलाय तिथे. मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये मला वाटतं क्षेत्ररक्षक पाहू शकाल सूरज पाटील होता. प्रयत्न खूप चांगले होते पंडित सर परंतु इथे मिळाल्या 2 धावा. आणि जर सामना जिंकला तर इर्जा मार्तंड ग्रुप कालुंद्रे यांच्याकडनं 1000 बक्षीस दिलं आकाशगिरीला मिळेल. परंतु मॅच जिंकेल का हा महत्वाचा प्रश्न आहे. आकाशगिरीची आकाशगिरी इथं सुरू राहील का? त्याच्या बॅटमधून तशी बाईगिरी दिसेल का? पाहायला मिळणार आहे आपल्या टीमसाठी. चेंडू आहेत आता शिल्लक 4 आणि विजयासाठी 12. कडा प्रहार करण्याचा प्रयत्न, जोरदार हिट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू पॅडला अदलला लाऊडली अपील होता. क्वालिफाईड पंचांना अपील फेटाळला. खरं तर निर्धाव चेंडूची सांगता झाली. येणारे चेंडू असणार 3. विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त मॅच पंडित सर. 3 बॉल 12 रन. वाघिवलीवाडा गाव म्हटलं तर बोटावर मोजणार एवढी गाव घरं आहेत, एवढी लोकसंख्या कमी आहे परंतु काय दर्जेदार कामगिरी. अतिशय सुरेख. या वेळेला पहिल्या टप्प्यात चेंडू उचलला जातोय. 1 धावसंख्या पूर्ण गेली. दुसऱ्या धावसंख्येचा मात्र नसेलच इशारा नाही, कॉलिंग नाही. 1 धावसंख्येवरती समाधान मानलं गेलं. धावसंख्या धावपडालावरती पाहायला मिळत आहेत. आता निश्चितच टाकीगाव आणि त्यांची जशी मॅच झाली होती म्हणजे 2 चेंडूमध्ये 13 धावा असताना 2 उत्तुंग षटकार 11, तशा प्रकारे इथं मात्र आता 2 चेंडू 11 धावांची आवश्यकता. काय होणार फलंदाजांसाठी तर त्यांच्या क्रीडा रसिकांनी, गोलंदाजांसाठी, क्षेत्ररक्षकांसाठी. सामना आवडला असेल तर सर्वांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. 2 चेंडू 11 धावा. 11 धावा 2 चेंडू. गोलंदाजी मार्कवरती सुमित तर फलंदाजी मार्कवरती एक हार्ड हिटर प्रथमेश मस्कर. तारणहार संकटमोचक ठरेल का आपल्या टीमसाठी? या वेळेला मात्र उंची जास्त, लांबी कमी आहे. झेल मात्र निश्चितच भूमीला दान होतो. 1 धावसंख्या पलवून काढली. फटका मात्र बॅटच्या टप्प्यात औपचारिकता, फॉर्मॅलिटी फक्त सामन्यामध्ये राहिली. परतावं लागेल किंबहुना. 1 चेंडू 10 धावा. 1 चेंडू 10 धावा. नो वरती अवांतर वरती षटकार आला तरच हे चित्र बदलू शकेल. खरं तर SM मरीनचे 2 सहकारी धमाले आणि तदनंतर जगदीश पाटीलच्याच खरं तर त्या SM मरीनमध्ये कार्यान्वित असायचे, जे राजू इन्चार्ज असायचे. आणि मात्र विजयाचा पल्ला पूर्ण करतोय. सेमीफायनलमध्ये आजच्या रात्रीत प्रवेश करतोय संघ आहे ज्या संघाचं नाव आहे पारस 11 वाघिवलीवाडा. आणि वाघिवलीवाडा या टीमचं अभिनंदनाने परास्त झालेल्या कालुंद्रे टीमला
हार्ड लक फॉर दिस टाइम, बेस्ट लक फॉर नेक्स्ट टुर्नामेंट. पुढच्या टुर्नामेंटसाठी तुला कॉम्बॉक्स करून चला. दिल्या जात आहेत, त्या तुमच्या टीमला शुभेच्छा. दोन